जय हरी माऊली. आपण सध्या आहोत दसरूपाटी या ठिकाणी. या ठिकाणी थोड्याच वेळात बंधू भेट सोहळा होणार आहे. आपल्या सोबत आहेत दसूर गावचे युवा सरपंच माननीय अमित कागदे साहेब. आमच्या गावामध्ये संत सोपान काका महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा बंधुभेटीचा भव्य असा सोहळा पार पडतो दसरपाटी या ठिकाणी आणि अत्यंत आनंदाच्या वातावरणात हा सोहळा पार पडतो. जय हरी माऊली. दसरूपाटी या ठिकाणी संत सोपान काका महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा बंधू भेट सोहळा पाहण्यासाठी अनेक वारकरी आलेले आहेत. त्यापैकी काही माऊली आहेत, आपण त्यांना विचारायला तिकडून ज्यावेळेस हा सोहळा डोळ्याने पाहिला त्यावेळेस कोणाला घेऊ शकतात सांगू शकत नाही. ऐसा सोहळा स्वर्गी नाही तो शब्द आज साक्षात तुम्ही कधीपासून करता? ते पण माझ्या घरात अंड्याची वारी सोपान काकाच्या मागं नंबर चंडी क्रमांक 6वर 40 वर्षाचा अंड्याचा मान माझ्या घरात आहे. मोठ्या वारकऱ्यांसोबतच छोटे वारकरी देखील माऊलींच्या बंधू भेटीचा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या पवित्र भेटीमध्ये दोन संत बंधूंच्या प्रेम, त्याग आणि भक्तीची परंपरा जिवंत होते. टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि फुलांच्या वर्षावात हा सोहळा अविस्मरणीय बनतो. वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा ओलावा भरून राहतो. हा सोहळा केवळ दोन पालख्यांची भेट नसून तो संत परंपरेतील बंधुभाव, एकात्मता आणि भक्तीचा संदेश देणारा दिव्य क्षण आहे. प्रत्येक वारकरी हा क्षण अनुभवण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका महाराज यांच्या बंधू भेट सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. या ठिकाणी माऊलींचा अश्व पालखीसमोर नतमस्तक होत आहे. संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेलेला आहे. माऊलींच्या कृपेचे प्रतीक मानला जाणारा हा अश्व पालखीला वंदन करून वारकरी संप्रदायातील श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संदेश देतो. या ठिकाणी दोन्ही पालख्या समोरासमोर आलेल्या आहेत. भक्ती भावाचे वातावरण अधिकच भारावून गेलेले आहे. पालख्यांवर भव्य फुलांचा वर्षाव होत आहे. या ठिकाणी बंधुभेट सोहळा संपन्न झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा पालखी सोहळ्याचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच भक्तिमय व प्रवासविषयक ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हरी माऊली.